नवीन घर घेतो आणि थाटात अगदी वास्तू करतो आणि ते घर असतं लोनवर. तर आज मी तुम्हाला होम लोनचा इंटरेस्ट कसा रिकव्हर करायचा आणि तो प्रॉफिटमध्ये कसा आणायचा हे सांगणार आहे. कारण जसं घर घेतलं काही वर्षातच आपल्याला लक्षात येतं की आपला फक्त इंटरेस्टच जातो आहे आणि प्रिन्सिपल ही जातच नाही आहे आणि मग आपल्याला पश्चाताप व्हायला स्टार्ट होतं. तर आता आपण जाणून घेणार आहोत की होम लोन तर तुम्ही घेऊन घेतलंय, पण इंटरेस्ट कसा रिकव्हर करायचा. एक उदाहरणासहित समजून घेऊया. सांगितलं तर 50 लाखाचं लोन जर तुमचं 9% इंटरेस्ट रेटने सुरू आहे, तर तुम्हाला त्यावर जवळपास 57 लाख रुपीज फक्त इंटरेस्ट पे करणार आहात, जर हे लोन तुम्ही 20 वर्षांकरिता घेतलं आहे तर. तर 57 लाख रुपीज तुम्ही फक्त आणि फक्त इंटरेस्ट एक्स्ट्रा पे करणार आहात. म्हणजेच 50 लाखाच्या घराकरिता तुम्ही 1,07,00,000 रुपये टोटल भरणार आहात. तर आज आपण समजून घेणार आहोत की हा जो इंटरेस्ट आहे तो रिकव्हर करण्याकरिता काय करावं लागेल. तर मित्रांनो, याकरिता तुम्हाला लोन अमाऊंटच्या फक्त आणि फक्त 0.10%ची SIP करायची आहे. म्हणजे जर 50 लाखाचं तुमचं लोन आहे, 5,000ची SIP सुरू करा. 500 रुपयाने दरवर्षी स्टेपअप करा, कारण ROI देखील वाढत असतो. त्यामुळे जर तुम्ही हे केलं आणि कंटिन्युअसली 20 वर्ष ही SIP सुरू ठेवली, तर तुमच्याजवळ 75 लाखापेक्षा जास्ती अमाऊंट क्रिएट होऊ शकतो. जर तुम्हाला 12%चा रिटर्न मिळाला, तर तुमच्याजवळ 75 लाख रुपीजचा कॉर्पस राहिला आहे इथून 20 वर्षांनंतर. आणि तेच जर तुम्हाला 15%चे गेन मिळाले, तर 1,02,00,000चा सुद्धा गेन तुम्हाला पूर्ण टोटल रिटर्न तुम्हाला मिळू शकतो. तुम्ही टोटल अमाऊंट सुद्धा रिकवर करू शकता. तर जर तुम्हाला असे स्मार्ट सोल्युशन्स हवे आहेत, तर डेफिनेटली तुम्हाला स्मार्ट ॲडवायझर चूज करावं लागेल. आणि जर तुम्हाला माझं गायडन्स हवं आहे, तर डेफिनेटली मला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू सो मच.